सपोज 3p शेल आपण घेतलेले आहे. 3p शेल असेल तर आपण काय म्हणतो n ची व्हॅल्यू याच्यासाठी काय असेल 3 असेल आणि l ची व्हॅल्यू काय असेल याच्यासाठी 1 असेल. 3p मध्ये ज्या काही ऑर्बिटल्स प्रेझेंट असतील त्या प्रत्येक ऑर्बिटलसाठी n ची व्हॅल्यू 3 असेल आणि l ची व्हॅल्यू 1 असेल. आता आपल्याला माहिती आहे p ऑर्बिटल आपण असं कसं ड्रॉ करतो. p मध्ये काय असतात 3 ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. p मध्ये आपण काय म्हणतो 3 वेगवेगळे ऑर्बिटल्स आहेत. आता ह्या तीनही ऑर्बिटल्सचं आपण बोलतोय 1, 2 आणि 3. ह्या तीनही ऑर्बिटलसाठी n ची व्हॅल्यू काय आहे 3च आहे आणि l ची व्हॅल्यू काय आहे 1च आहे. म्हणजे काय हे 3p काढलेलं आहे आपण. प्रत्येक ऑर्बिटल तीनही ऑर्बिटलसाठी n ची व्हॅल्यू 3च आहे आणि l ची व्हॅल्यू काय आहे 1च आहे. p ऑर्बिटल असल्यामुळे काय आहे 1च प्रेझेंट आहे. अशा वेळी ह्या तीनही ऑर्बिटल्स काय करतात मॅग्नेटिक फील्डच्या इन्फ्लुएन्स मध्ये स्प्लिट होतात आणि स्प्लिट झाल्यानंतर त्या काय करतात स्पेसमध्ये वेगवेगळं ओरिएंटेशन दाखवतात. मग ते ओरिएंटेशन कसं असेल हे सांगण्याचं काम कोण करतोय हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर करतोय. आता नेक्स्ट बघा व्हॅल्यू रेंजेस फ्रॉम -l टू +l. याच्या m च्या व्हॅल्यू आहेत मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय करतात -l टू +l व्हॅरी करतात. जर सपोज l ची व्हॅल्यू आपण 1 म्हणली तर -l टू +l आपल्याला काढायचं आहे म्हणजे -1 टू काय येणार आहे +1. म्हणजे किती व्हॅल्यू येतील -1, 0 आणि +1. आपण काय सांगतोय मग p मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत 3च आहेत आणि त्यांच्या ml च्या व्हॅल्यूज काय आल्या -1, 0 आणि +1. मग आपण काय करतो हे जे पहिलं ऑर्बिटल आहे त्याला काय लिहितो -1, दुसऱ्याला 0 आणि तिसऱ्याला काय लिहितो +1. हे आपण काय काढले त्याच्या मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत.